हाय, हॅलो, सुप्रभात. दिवसाची सुरुवात तर अशी मस्त झालेली होती. मस्त असा सूर्य तुम्ही पाहताय की ढगातून डोकावत होता. मस्त प्रकाश त्यांचा सोनेरी सोनेरी आपल्या अंगावर येत होता मस्तपैकी गच्चीवर, आणि खूप सुंदर वाटत होतं. आणि इकडं हे कबुतरांचं मस्त इकडं फिरणं सुरू होतं ह्या गच्चीवर. तर अशी सकाळची सुरुवात झाली, आणि सकाळची सुरुवात झाल्यावर फ्रेश एक एनर्जी घेऊन मग कामाला लागायचं असतं. तसंच माझं रोजचं रुटीन असतं की थोडंसं गच्चीवर जाऊन आल्याशिवाय मला फ्रेश वाटत नाही सकाळी. मग अशाच पद्धतीनं गच्चीवर गेले, थोडंसं पाहिलं सगळ्या पक्ष्यांना वगैरे, आणि नंतर मग रोजच्या कामाची सुरुवात करायची होती. रोजचं काम म्हणजे काय असतं, तेच स्वयंपाक करणं, पूजा करणं, तेच सगळी कामं असतात. बाकीचं रुटीन तेच असतं. मग सगळं आवरलं की मस्तपैकी अशी छान पूजा करून घेतली देवाची, आणि प्रसन्न वाटतं. घरामधलं वातावरण सगळं ह्या सुगंधानं दरवळून जातं, अगरबत्तीच्या, धुपाच्या आणि दिव्यामुळं वातावरण असं लख्ख होतं घरातलं. आणि छान अशी पूजा वगैरे झाल्यावर मग सुरुवात करायची असते स्वयंपाकाची. कधी कधी वाटतं की आता रोज तर तेच करतो आपण, पण प्रत्येकीचं हेच जवळपास रुटीन असतं. थोडंफार वेगळं असतं कुणाचं, पण एकमेकींचं पाहून खूप म्हणजे छान वाटतं की तिचं अजून छान आहे, आपलं असं आपण काय आपल्यामध्ये सुधारणा करू शकतो, हे सगळं पाहून छान वाटतं. त्यानंतर मग नाश्त्याला करायला घेतले पोहे. आणि खूप दिवसांनी पोहे होणार होते, कारण आज सुट्टी असल्यामुळं. नाहीतर सकाळी सकाळी लगेच भाजीपोळी, याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. भाजीपोळी करायची, नंतर कुकर लावायचं, हेच सगळं असतं. पण मग सुट्टी असली की थोडं नाश्त्याला सगळी घरी असतात. मग त्यामुळं केले मस्त छान असे कांदा पोहे. कांदा थोडासा कमीच टाकलेला आहे, कारण काढून खायची सवय आहे आमच्याकडं. मग छान असे पोहे केले नाश्त्याला. नाश्ता वगैरे झाल्यावर नंतर स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाक वगैरे करून घेतला, आणि मग बाहेर जायची पण थोडीशी तयारी करायची होती. आता कुठं, तर ते तुम्हाला कळेलच लवकर. तर अशा पद्धतीनं सगळं झाल्यावर जेव्हा गच्चीवर कपडे वाळू घालायला गेले, तेव्हा हे एक मस्त डोळ्याला छान असं मस्त वाटलं की हे इतकं सुंदर फूल उगवलेलं होतं. आणि हे खूप शेडेड आहे. आज याचा कलर खूप भडक दिसत होता, कारण मी गच्चीवर झाडं नेऊन ठेवलेत, तर ते खूप छान झालेत टवटवीत. आणि हे डाळिंबाची रोपं तयार केलेली, त्याला पण छान असं फूल आलेलं होतं. त्यानंतर मग गेलो आम्ही एका कार्यक्रमाला. पाहून तर लक्षात आलंच असेल की मी गेले होते डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला. मैत्रिणीच्या मुलीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता. सुंदर अशी छान तयारी केलेली होती. सगळं जे रुखवत म्हणू आपण, ते सगळं असं मांडलेलं होतं. छान वाटत होतं सगळ्या गोष्टी पाहून. भरपूर चॉकलेट्स होते, लहान मुलांना आवडणारे पदार्थ होते. हे हळदी कुंकू, ज्याच्याशिवाय तर आपला कुठलाही कार्यक्रम अपूर्णच. तर हे सगळं छान असं अरेंज केलेलं होतं. सगळे पदार्थ वेगवेगळे तिथे ठेवलेले होते. आणि मग हे सगळं पाहत पाहत आम्ही गेलो, कारण मैत्रिणीच्या मुलीचा कार्यक्रम होता. तिच्याकडचे नातेवाईक भरपूर आले होते, दोन्हीकडचेही. त्यामुळे मग आम्ही थोडंसं आमच्या 4-5 जणींच्या ग्रुपमध्ये बसलेलो होतो. ही श्रद्धा, माझ्या मैत्रिणीची मुलगी, खूप गोड आहेत दोघंही. आणि असं विशेष म्हणजे असं आहे की मुलगा पण मैत्रिणीचा मुलगा आहे, आणि ही मुलगी पण एका मैत्रिणीची मुलगी आहे. म्हणजे आम्ही दोन्हीकडूनही गेलो होतो. तर खूप छान वाटत होतं. दोघंही छान दिसत होते. जोडी खूप छान आहे. दोघंही खूप वेल क्वालिफाईड आहेत, आणि खूप अंडरस्टँडिंग स्वभावाचे आहेत दोघंही. तर आणि दोघांनाही अशी सगळ्यांची म्हणजे ओढ आहे, सगळ्यांना बोलणं वगैरे. जरी आईच्या मैत्रिणी आहेत, तरी पण हे दोघं छान असं आमच्यामध्ये मिक्स होऊन जातात. आणि ही ते म्हणजे नवरदेव म्हणता येणार नाही, मुलाची बहीण म्हणजे होणाऱ्या बाळाची आत्या ग्रीन साडीमध्ये तुम्ही पाहताय. आणि काय निघालं तर मुलगा निघाला की मुलगी, हे सगळं इथं पाहणं सुरू होतं. हा जरी एक म्हणजे वेगळा आनंदाचा, मनोरंजनाचा भाग वाटला, तरी म्हणजे हा होतोच आपल्याकडं. मग काय निघालं, पेढा निघाला की जिलबी निघाली, हे सगळं पाहून मग आम्ही आलो. त्यानंतर मग त्यांनी काढलं की काय निघतं, तर हे जिलेबी निघाली. हे पहिलेपासून आपल्याकडं ही पद्धत आहे. पूर्वी जे असायचं की पूर्वी घरीच केलेले पदार्थ असायचे, म्हणजे सरवळी वगैरे काय काय म्हणायचे त्याला, ते पदार्थ असायचे. पण आता आपण पेढा, बर्फी असे पदार्थ ठेवतो. आणि हे सगळं यांनी पाहिलं, तर जिलेबी निघाली. सगळेजणी खूप हसल्या. पण छान वाटतं सगळं ह्या सगळे प्रोग्राम पाहायला. दोघंही छान तयार झालेले होते, प्रोग्राम छान एन्जॉय करत होते, आणि आम्ही पण हा प्रोग्राम छान असा एन्जॉय करत होतो. तर म्हणजे बाकीचे नातेवाईक होते, तर आम्ही आमचं मैत्रिणी बाजूला बसलेलो होतो सगळ्याजणी, आणि हा प्रोग्राम एन्जॉय करत होतो. आणि ही मग काय, बाळ येणार म्हणल्यावर तर आनंद सगळ्यांनाच होतो. आणि ह्या बाळाच्या मावश्या, होणाऱ्या बाळाच्या, तर ह्या पण मस्तपैकी यांनी पण छान असं परफॉर्म केलं, डान्स वगैरे केले. कारण बाळ येण्याचा आनंद ना, म्हणजे दोन्ही कुटुंबात एवढा असतो की खूप असतं. पहिल्या वेळेस जे असतं ना गरोदर, पण त्याचं एक आनंदच खूप वेगळा असतो.
म्हणजे बाळ तर तसं पहिलं असो दुसरं असो, बाळ शेवटी म्हणजे ईश्वराची देणगी आणि त्याचा आनंद असतोच भारी. तर हे सगळं असं मावशांचं सुरू होतं आणि होणाऱ्या बाळाच्या आईवडिलांनाही त्यांनी मस्त त्यांच्यामध्ये सहभागी करून घेतलं होतं आणि खूप सुंदर असं डान्स परफॉर्मन्स त्यांनी केला होता आणि छान वाटत होतं. एक असं घरगुती प्रोग्राम वाटत होता. ना कुठले अँकर ना कुठला एखादा ग्रुप, पण हे घरच्या घर म्हणजे सगळ्यांनी छान असा प्रोग्राम केला आणि ह्या पण बाळाच्या छोट्या मावश्या होणाऱ्या बाळाच्या, तर यांचं पण मस्त असं सुरू होतं. छान वाटतो आणि किती आनंद असतो, हा वेगळाच आनंद असतो. बाळाची ही छोटी जी आहे ती बाळाची बहीण आहे, तिच्या काकाची मुलगी. तर हे छान पद्धतीनं त्यांचं चाललेलं होतं सगळं आणि आम्ही आपलं मस्त बसलेलो होतो आणि सगळ्यांना लक्षात आलं की ह्या दोन्हीकडूनही आलेल्या आहेत, म्हणजे मुलाकडून आणि मुलीकडूनही. तर आम्ही प्रोग्राम छान एन्जॉय केला. कोणीही जागचं हालत नव्हतं, कारण हे म्हणजे जे प्रोग्राम होता ना, खूप छान असं वाटत होतं. हे सगळं झाल्यावर आम्ही जेवणं वगैरे केले आणि भरपूर असं फोटोशूट केलं. तर कसा वाटला तुम्हाला प्रोग्राम आणि असा माझा आजचा दिवस गेला, तर तुम्हाला काय आवडलं यातलं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि प्रत्येक कार्यक्रमाला खरंच जायला पाहिजे, आपणही आशीर्वाद द्यायला पाहिजे त्या मुलामुलींना. वेळ काढून आपण कार्यक्रमाला जावं, आनंद घ्यावा प्रत्येक कार्यक्रमाचा, नवीन काहीतरी माहिती पण मिळते. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. भेटू पुढे. बाय.